म्हणलं भूक लागली, दीदीला काहीतरी बनवायला सांगतो. दीदीला मी मसाले भात बनवायला सांगितलं होता बरं का. ती नाही असलं बनवलंय. तो भात आहे का भातातलं कालवण गायब झालंय ते काळा न भाऊ. बरं दीदीला म्हणलं जाऊ दे आता, ते भाताचं काय तर वेगळंच करून ठेवलंय. आपण ना वावरातून जाऊन ना भाजी आणून ते भाजीच टाकू त्याच्यात, काहीतरी कालवण तरी बनल ना. काय भाजी एक उपटायला सांगितली ना, भलतीच उपटून ठेवली. म्हणलं तू ना काहीच कामाची नाही गाड्या. दीदी म्हणली तू तर निसतच ये बो, जाऊ दे मी चालले माझ्या घरी. म्हणलं हे काय तू आहे मुंबईची, तुला काय कळतं म्हणलं वावरातल्या भाज्या बिज्या. दीदी चालली होती बरं का परत तिच्या गावाला. पप्पा काय म्हणते धरी पैसे राहू देतो याकडं. म्हणलं वा वा वा, ही ऑफर काय आम्हाला कधी नव्हतीच वाटतं. पप्पा म्हणले थांब तुला बी आता लवकरच एक ऑफर देतो. म्हणलं वा वा काहीतरी चांगली ऑफर आहे बरं का. म्हणलं पप्पा 2च मिनिटं थांबा, दीदी एकदा गेली का मग ती ऑफर मला द्या म्हटलं. पप्पा म्हणले होय, गायांचं दूध काढ, दूध घालून ये आणि तेवढे वावरात आहे ना आपले झाड ते लय फांट्या बाहेर राहिल्यात, पहिले तेवढे तोडून काढ. यायला म्हटलं गद्दारी कर बे. ऑफर दादाला बी होती बरं का, पण तो जरा लवकर गेलता मला म्हणलं होतं तू बी लवकर ये. म्हणलं हा 2च मिनिटात येतो. ज्या टायमाला दादा रिटर्न घरी चालला का त्या टायमाला मी वावरात आलो. अरे आम्ही सगळे